हाय नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. आज मी अशा अवतारात तुम्हाला दिसतेय कारण मी तयार होतीये. माझ्या सुना येती घरा नावाची जी मालिका आहे ज्यात मी ऍक्टर आहे, प्रोड्यूस बाय फ्रेम्स कंपनी, त्यासाठी आज फोटोशूट आहे आणि त्यासाठी मी रेडी होते. म्हणून माझा हा सगळाचा अवतार आहे. आणि माझ्याबरोबर एक स्पेशल व्यक्ती येणार आहे तिथे पहिल्यांदाच सेटवर. ती म्हणजे हे एक छोटंसं बाळ दिसतंय तुम्हाला इकडे. ते म्हणजे सरुंजी आहे ती. तिला आज मी पहिल्यांदा सेटवर घेऊन जाते. सो तिची सगळी तयारी आहे. काय काय मजा करणार आहे आणि तिची सगळी तयारी मी तुम्हाला दाखवते. माझी तयारी मी दाखवते आणि आपण फोटोशूट सुद्धा बघूया. ही अशी रुंजी आत्ताच नुकती चालायला लागलेली आहे. आणि हे तृप्ती केळकर हिने मला करून दिलेलं लसणाचं लोणचं आहे जे मला खूप आवडतं. आणि तिची रडायला लागली आहे ती कारण तिला पाहिजे. बरं घे. डबा व्यवस्थित लॉक आहे, नाहीतर ट्रोलर त्यावर पण बडबड करतील. ही तिची बॅग सगळी मला दाखवते काय काय बॅगमध्ये भरलेलं आहे. बॅगसुद्धा आता पुरेनाशी झालेली आहे. ह्याच्यात सगळं तिचे डबे, तिची खेळणी, दुपटी, एक एक्स्ट्रा ड्रेस, अगदीच दूध पाहिजे असेल तर दुधाची बाटली, हे सगळं तिचं आम्ही घेतलेलं आहे. डायपर्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. हा सगळा आमचा घरातला पसारा. आणि ही रुंजी आणि हा माझा नवरा जो कामाला लागलेला आहे त्याच्या कंपनीच्या. आणि सगळा आणि ही आहे माझी चिकू. तिचंही सगळी आम्हाला तयारी करावी लागते. आणि आता मी रेडी होते आणि मी निघते. चला रुंजी, पुढे जायचं आपण. सांग झोप आली आहे. रुंजीसाठी तिकडे अंथरायला चादर घेतलेली आहे. आता आम्ही लिफ्ट बोलवतो आणि या आमच्या ताई आमच्याबरोबर सगळं सामान घेऊन. नम्रता दाब बरं ते दाबलंय. लिफ्टवर ये. बरे चला सामान टाका. आता आम्ही सामान टाकतोय गाडीमध्ये. रुंजीला ठेवलंय. चला मनी मनी माऊ ये. आम्ही शूटला निघालेलो आहोत, फोटोशूटला. आणि अचानक या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर मेकअप दिसेल, पण तो मेकअप अर्धवट झालेला आहे कारण ट्रॅफिकमुळे उशीर होतो आहे. म्हणून मोस्टली मी गाडीमध्येच मेकअप करते जेणेकरून शूटला उशीर होऊ नये, नाही तिथे गेल्यावर सुरू करायला उशीर होऊ नये. आणि आमचं हे बाळ आरडाओरडा करत रडत मस्ती करत फायनली झोपलेलं आहे. आणि आम्ही जातो. असा 2 तासाचा प्रवास करून आम्ही शेवटी पोहोचलेलो आहोत. आज माझं फोटोशूट आहे आणि फोटोशूटसाठी मी आलेली आहे, त्यामुळे थोड्या वेळासाठीच आलेले आहे. त्यामुळे रुंजीला असं मी पहिल्यांदा इथे घेऊन आले. इतका प्रवास होता की ती झोपून गेले. आता जाऊन जरा रूम माझी मेकअप रूम सेट करते, तिला झोपवते, त्या लंच ब्रेक आणि अर्धवट मेकअप झाला तो पण करते. मध्येच जागी होते. हा माझा टेक 2 आहे आणि या आकाशनेच मला हे परत करावं लागतंय. हे सगळं परत माझी डायलॉग कॉपी मला चालू करावी लागणार आहे. सुती अशी आहे. मी इथे फोटोशूटसाठी आली आहे. मगाशी गाडीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझा अर्धवट मेकअप झाला होता. पूर्ण मेकअप मी आता इथे आल्यावर करते. इथे माझ्या हेअरड्रेसर आहेत टाईप म्हणजे माझा विग रेडी करतात कारण माझे केस एवढेच आहेत. आणि पद्मा हे जे कॅरेक्टर आहे त्या पद्माचे केस एवढे, त्यासाठी मला विग लागणार. सो त्याची ती तयारी करतायत. माझी ही सगळी रूम आहे, पण ही रूम अर्धवटच रेडी आहे. त्याला सगळ्याला वॉलपेपर छान लावून घेतलेला आहे आणि
स्वामींचा फोटो लावायचा आहे, माझ्या फॅमिलीचा फोटो लावायचा आहे, अशा अनेक गोष्टी या रूम मध्ये करायच्यात. आणि जेव्हा माझी रूम पूर्ण रेडी होईल त्याचा व्हिडिओ मी नक्कीच इथे टाकेन. काय म्हणतात त्याला, व्लॉगवर म्हणा, काय तुम्ही म्हणता, तो उभा कॅमेरा आडवा कॅमेरा ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. ते काय मला कळत नाही काय आहे आणि काय नाही ते. आणि आता रेडी होते. रेडी झाल्यावर तुम्हाला सगळं बघायला मिळेलच. आणि हा माझा सगळा संसार आहे इकडे जो आलेला आहे तो, ज्यात मी माझी चादर घेऊन येते घरून, देन अंगावर घ्यायला शॉल असते, किंवा हार्पिक पासून टॉयलेट घासाच्या सगळ्या साबणांपासून, सगळ्या ब्रश पासून सगळं माझ्याकडे असतं. कारण शेवटी आपल्याला या रूम मध्ये राहायचं आहे आणि मेकअप रूम मध्ये. सो आमचं प्रोडक्शन जे आहे फ्रेम्स, ते उत्तम पद्धतीने आमची काळजी घेतं. पण आपल्या वस्तू आपल्याला आपलं जसं पाहिजे, जसं आम्ही घर आमचं ठेवतो ज्या पद्धतीने स्वच्छ, तसं हे रूम मला स्वच्छ ठेवायला आवडते. सो मी या सगळ्या गोष्टी संसाराच्या माझ्या त्या घेऊन फिरत असते. बघा आता पुढे काय घडते ते मी रेडी होते. आणि हा एक माझा छोटासा, तो बघा संसार, तो मागे खेळतोय. सो रुंची फर्स्ट टाइम सेटवर आली आहे आणि आता बाहेर तिला घेऊन जाईल. सो बघा काय काय घडतंय ते. स्टे ट्यून. ह्या सगळ्या माझ्या स्क्रिप्ट्स आहेत. आता ऍक्च्युली हे सगळे सीन झालेले आहेत, कारण परवाच माझे सगळे सीन होते आणि ते सगळे संपले. पण तुम्ही बघाल की या स्क्रिप्ट मध्ये माझ्या नावापुढे एवढे मोठे पॅरेग्राफ आहेत. या सगळ्या स्क्रिप्टचं पाठांतर करावं लागतं आम्हाला सगळ्याच ऍक्टर्सना. आणि त्यामुळे या फील्डमध्ये जर यायचं असेल तर पाठांतर तुमचं चोख असायला लागतं. कारण एकदा लाईन्स तुमच्या तोंडात बसली, वाक्य सगळी तुमच्या तोंडात बसली की मग तुम्ही व्हेरिएशन त्या पद्धतीने करू शकता. सो हे सगळं पाठ करावं लागतं. हे सीन्स आम्हाला मिळतातच 10-15 मिनिटं आधी. असा ताजा सीन येतो आणि आम्हाला मिळतात. त्यामुळे आम्हाला हे सगळं पाठ करावं लागतं आणि तिकडे जाऊन सगळं अभिनयातून तुमच्या पुढ्यात मांडावं लागतं. सो खूप मेहनत असते. आणि तुम्ही जे इतर कोणाच्याही ब्लॉग्स मध्ये पण बघत असाल, आता माझ्या बरोबर माझ्या ब्लॉग मधनं सुद्धा तुम्हाला मी सगळी सैर करवणारच आहे, ही सगळी टूर घडवणार आहे. आता जेवणाचं ताट आणि हे सगळं आलेलं आहे आमच्याकडे. हे वाट आणि हा आहे माझा डबा. सो हा डबा मी गरम करायला ठेवला होता. येस, गरमागरम जेवायचं. उडदाचं पिठलं. अभिजित केळकरची बायको तृप्ती केळकर ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि तिने मला कुळथाचं पिठलं करून दिलेलं आहे, जे की मला खूप आवडतं. रेडी मॅम? टेकिंग. थँक्यू मॅडम. चेंज करून मी याच्यासाठी फक्त तो टोन एकदा. ऍक्टिंग श्वास शांतच नाही मी स्वतः कॅमेरा समोर आहे. स्टार प्रवालाच मी मनोधरण वाऱ्याचे नावाची सिरियल होती 2009 का 2009. तेव्हा त्याच्यानंतर मध्ये सगळे कामं केली. मग मध्ये परत 4 वर्षाचा ब्रेक, आता प्रोड्युसर म्हणून. मग आता परत अगेन स्टार प्रवाल. सगळे निगेटिव्ह. आय लव्ह निगेटिव्ह. मला अमरीश पुरी व्हायचं. हे मेरा डिसाईड आहे. मिस्टर इंडिया मध्ये कोण लक्षात राहिलं? अमरीश पुरी. हो, आम्हाला अजूनही शोलेत कोण लक्षात राहिला? अजून अमरीश पुरी लक्षात. शोलेत कोण लक्षात राहिलं? गब्बर. शोले मध्ये गब्बर. अजून बाकीचे कोणतेही फिल्म बघा ज्या मल्टी स्टार.
विलनचे रोल फार क्लिअर असतात आणि बेस्ट नाही आणि बरंच व्हेरिएशन व्हेरिएशन मिळते मध्येच पॉझिटिव्ह मध्येच निगेटिव्ह मजा आहे. हिरोला काय एकच रोल करायचा हिरोचाच करायचा कपडे फक्त मजा आहे. चेंजेस असतात इथे मजा आहे. तेच त्यामुळे मला मराठी इंडस्ट्रीचा अमृत व्हायचंय हे माझं ठरलंय. आणि अशा प्रकारे आपला ब्लॉग इथे संपलेला आहे. जर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे शर्मिष्ठा राऊत ऑफिशियल. ओके बाय.